स्वामी समर्थांचा खरा चमत्कार. अक्कलकोटच्या गावात गण्या नावाचा माणूस होता. दारूच्या नशेत रोज लोकांना शिव्या द्यायचा आणि स्वामींवर सुद्धा टीका करायचा. एकाच सकाळी स्वामी समर्थ कट्ट्यावर बसले होते. डोळे अर्धे मिटले. वातावरणात एक अनोखी शांतता होती. गण्या मठाजवळ आला आणि ओरडला, काय रे बाबा, लोकांना म्हणतो तू देव आहेस, तुला दिसतं का नाही? स्वामींनी हलूच डोळे उघडले आणि शांत हसले. अरे गण्या, इकडे ये. त्या आवाजात ना राग होता ना उपहास होता, फक्त प्रेम होतं. स्वामी म्हणाले, आजपासून तू या झाडाखालील जागा झाड. गण्या म्हणाला, ठीक आहे. काम मिळालं आणि दुसऱ्या दिवसापासून तो रोज मठ स्वच्छ करू लागला. हळूहळू गण्याच्या मनात बदल झाला. दारू बंद, शिव्या बंद आणि मनात शांत झालं. एके दिवशी गण्या स्वामींच्या चरणी पडला. माझं आयुष्य तुम्ही बदललं स्वामी. स्वामी हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही रे गण्या. या माणसाच्या मनात प्रेम जागतं तिथे मी आपोआप प्रकट होतो. ही कथा जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब